हॅलो नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या 2 ते 3 जाहिराती पाहणार आहोत. त्यापैकी पहिली जाहिरात आहे ते हजरत बदियुद्दीन उर्फ बाबासाहेब कादरी पीर दर्गा व मस्जिद ट्रस्ट औज मंद्रुप. याला कादरी प्रशाला औज मंद्रुप असं नाव दिलेलं आहे. तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. ही अल्पसंख्याक संस्था आहे आणि विशेष करून यांनी सांगितले की आमच्या प्रशालेत खालील अर्हता प्राप्त शिक्षण सेवक हे पद 100% अनुदानित शाळेत भरणे आहे. बघा, विश्लेषण करूया याचं. पद क्रमांक 1 शिक्षण सेवक HSC DED TT किंवा CTT आवश्यक. ओके, लक्षात घ्या. पदसंख्या 1 TT CTT पेपर 1 की पेपर 2 आता त्यांनी सांगितलेलं नाही, पण HSC DED म्हटलं तर समजा 1 ते 5साठी नक्कीच असू शकेल. ओके, नंतर टीप दिलेली आहे. TT किंवा CTT पात्र उमेदवारास प्राधान्य असेल. इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असणाऱ्यास प्राधान्य राहील. तरी पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्रासह गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण आहे 130/20 सिद्धेश्वर पेठ, 5 स्टार हॉटेल पाठीमागे, सोलापूर. ही जाहिरात लक्षात ठेवा. लोकमत पेपरमध्ये सोलापूर मेन्समध्ये पेज नंबर 9 5 तारखेची, म्हणजे आज या तारखेला हे आलेले आहे. उद्याच त्याची मुलाखत आहे. ओके, अध्यक्ष आणि सचिव यांची सही दिली समजा. नंतर जी आहे ही आहे दुसरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, तांदुळवाडी, तालुका दक्षिण सोलापूर. कैलासवास श्रीपतराव सोनटक्के प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, तांदुळवाडी, तालुका दक्षिण सोलापूर. शासन मान्यता अंशतः अनुदानित 40% आहे. आता याला 20% येईल, परत 60% होऊन जाईल. ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सांगू इच्छितो तुम्हाला की इंग्रजी व इतिहास या विषयामध्ये MA BEd पाहिजे. बघा, 2 विषयात MA BEd पाहिजे आणि उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी आहे. संवर्ग आहे SC कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट असेल त्यांनी या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही, कारण अंशतः 40% ही जाहिरात आहे आणि होऊ शकते आधी सेट पण असू शकते. ओके, तर ही समजून घ्या. एक पद आहे SC कॅटेगरीचं. वरील पदासाठी उमेदवारांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रासह खालील ठिकाणी उपस्थित राहावे. कैलासवासी सोनटक्के म्हणजे श्रीपतराव सोनटक्के प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, तांदुळवाडी, तालुका दक्षिण सोलापूर. हे डॉक्टर अमित परमेश्वर सोनटक्के आणि नंतर आहे चंद्रकांत बलभीम सोनटक्के यांची ही ओके संस्था आहे आणि ते अध्यक्ष आणि सचिव आहेत. बघा, ही दुसरी जाहिरात झाली. आता तिसरी जाहिरात पाहू, महत्त्वाची. ही आहे KLE सोसायटी, बेळगावी, कर्नाटक राज्य, अल्पसंख्याक व्यवस्थापन. फोन नंबर दिलेला आहे. ही जागा महत्त्वाची पाहूया. जागतिक दर्जाची शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरवणारी अग्रणी संस्था. शिक्षण सेवक व प्रयोगशाळा हे सहाय्यक पाहिजे. यांना शिक्षण सेवक पाहिजे आणि प्रयोगशाळा सहाय्यक असे पद मागितले आहे. वॉक इन इंटरव्ह्यू. ठीक आहे, तर हे तुम्ही वाचून घ्या. इथून जी एवढी माहिती दिलेली आहे हे तुम्ही वाचून घ्या. विशेष करून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 500 रुपयाचा DD नॅशनलाइज बँकेचा म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश जोडायचा बेळगावी येथे दे असला पाहिजे. ओके, तर बेळगावी येथे म्हणजे कसं, तर हे या नावे चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट KLE सोसायटी बेळगावी, ह्या त्याचा पिन नंबर लिहायचा आणि कर्नाटक राज्य. ओके, या नावानं DD करायचा. आणि येथे या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल DMart शेजारी या शाळेजवळ 14 फेब्रुवारी 25 ते त्या तारखेला 10 वाजतापर्यंत पोहोचवायचं आणि मुलाखतीस उपस्थित राहायचं. ठीक आहे, इथपर्यंत माहिती कळली, थोडक्यात सांगितली. बघा, हे पद सांगतो तुम्हाला शिक्षण सेवक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी. ओके, हे बघा. नंतर या ठिकाणी शिक्षण सेवक पदासाठी आहे शाळा सोडल्याचा दाखला, SSC म्हणजे 10वीचं, HSC म्हणजे 12वीची मार्कशीट व गुणपत्रिका, BA MA BSc किंवा MScची गुणपत्रिका, DED असेल तर गुणपत्रिका, BEd असेल तर त्याची मार्कशीट, TET असेल तर TETची सुद्धा सर्टिफिकेट पाहिजे. आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, 10वीची गुणपत्रिका, 12वीची गुणपत्रिका, MSc प्रमाणपत्र. ओके, बघा, एकंदरीत पदसंख्या एकंदरीत पाहू आपण. एकंदरीत पदसंख्या MA BEd इंग्रजी विषयासाठी पाहिजे म्हणजे MA इंग्लिश प्लस BEd इंग्लिश. 11वी 12वीसाठी एक पद कन्नड भाषेत, कन्नड माध्यमातून शिकवता आलं पाहिजे. कन्नड प्लस इंग्लिश. दुसरं आहे BA हिंदी प्लस BEd. BA हिंदी पाहिजे. BEdसुद्धा हिंदी किंवा इतिहास या 2 विषयातून पाहिजे. 9वी ते 10वीसाठी एक पद मराठीतून शिकवता आला पाहिजे. तिसरा आहे BSc BEd
मॅथ्समध्ये BSc मॅथ्स, BEdसुद्धा मॅथ्स आणि विज्ञान हे त्याची मेथड असली पाहिजे. 9वी-10वीसाठी एक पद मराठी माध्यमातून शिकवता आलं पाहिजे. नंतर चौथं पाहू. ओके, तर चौथं जे पद आहे ते या ठिकाणी HSC DED प्रयोगशाळा सहाय्यकाचं आहे. तर HSC DED नाही, एक मिनिट पाहूया आपण. हो, HSC DED हे शिक्षण सेवकाचं पद आहे. 6वी ते 8वीसाठी TET उत्तीर्ण असणे अनिवार्य, म्हणजे या ठिकाणी शिक्षण सेवक समजा आपण. ठीक आहे, शिक्षण सेवक हे पद आहे. ओके, तर लक्षात घ्या, एक पद आहे यासाठी आणि विशेष करून मराठी माध्यमातून शिकवायचं आहे. आणि HSC प्लस HSC MSCIT ही शिक्षण जे पात्रता शैक्षणिक सांगितली त्यांनी आधीच्या याच्यात ते प्रयोगशाळा सहायकासाठी 2 पदे आणि कोणत्याही शाखेला नाही, जे असेल त्या तुकडीला त्यांनी, म्हणजे सायन्ससाठी खास करून राहते त्या स्ट्रीमला त्यांनी हे प्रयोगशाळा सहायकाचं पद भरणे आहे. तर त्यांना त्या हँडल करता आलं पाहिजे. स्थळ बेळगावचे आहे ते, आणि 5 तारखेला म्हणजे आज त्यांनी पेपरला टाकली. प्रभाकर कोरे चेअरमन आहे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट KLE सोसायटी बेळगावी. हे सुद्धा लोकमतला आलेली जाहिरात आहे. ओके, पेज नंबर 9 लक्षात घ्या, आणि 5 तारखेला म्हणजे आजच. अशा प्रकारे आपण ह्या जाहिराती बघितल्या आहेत. ह्या जाहिराती जर थोड्याशा महत्त्वाच्या वाटलेल्या असेल तर तुम्ही लक्षात घ्या, याच ठिकाणी अप्लाय करायला विसरू नका. चौथी जाहिरात सर्वात महत्त्वाची ही जाहिरात बघा, मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण काही पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण भरती जाहिरात या शिक्षक भरती जाहिरात आहे. संस्थेचा कोड आहे तो शिवाजी प्रसाद मंडळ बार्शी सोलापूर. ओके, तर हे पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षक नेमणे आहे. या ठिकाणी 3 आणि 12, 12 आणि 3 किती, 15, 15 आणि 18 म्हणजे 15 10 25, 25 8 33, 33 10 43 7 50, एकंदरीत 50 जागा दिसते. ओके, हे बघा. आणि हे 6, ओके, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, म्हणजे 50 आणि 12 62 जागांसाठी ही एकंदरीत जाहिरात आहे. तुम्ही पाहून घ्या, मी तुम्हाला असं दाखवतो. आणि विशेष करून हे तुम्हाला या ठिकाणी जाण्याची काही गरज नाही, हे पवित्र पोर्टलला जाहिराती येणारच आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि असेच आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. सज्ज राहा. धन्यवाद. थँक्यू. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.